नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे. तुम्ही आज चोरभाऊ चॅनलवरती आजपर्यंत हिंदी बिग बॉस तर बघितला असेल, पण आज पहिल्यांदाच मराठी बिग बॉसची चर्चा होणार आहे. कारण मराठी बिग बॉसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत ते म्हणजे इचलकरंजीचा फकड्या, तो म्हणजे धनंजय पवार. डीपी दादा पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांनी शॉट दिलाय. मला इंट्रोडक्शन तर देऊ द्या, तर स्वागत कर. चक्क मंचावरती रितेश देशमुख यांनी धनंजय डीपी दादाने यांना विचारले की आतमध्ये जाताना तुम्हाला काय पाहिजे. त्यांना डिलेमा दिलेला, मटण पाहिजे की पैसे पाहिजेत. प्रत्येक 16 पैकी 14 मेंबर्सनी सांगितले की आम्हाला आत जाताना पैसे पाहिजेत. पण वर्षा उसगावकर नंतर दुसरा फक्त कोल्हापुरातला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा दुसरा माणूस होता इचलकरंजीचा ज्यानं पैसा आत नेला नाही ते, पण 12 किलो मटण आत नेले 2 आठवडं खायासाठी. नाद करायचं नाही या पट्ट्याचा. आणि धनंजय दादा म्हणजे डीपी दादाच्या 5 मिनिटाच्या एंट्री नंतरच पुढली एंट्री होती ती म्हणजे गुलीगत धोका. 2019 पासून 2021 पर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला खुळ केलेल्या सूरज चव्हाण गुलीगत धोका करत अख्खा महाराष्ट्रात एकच व्हिडिओ सगळीकडे गाजवलेला, तो म्हणजे सूरज चव्हाण. या एंट्रीनं बिग बॉसच्या आतमध्येच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सकट चर्चा चालू आहे की बिग बॉसची ही शेवटची एंट्री का म्हणून केलेली आहे, किंवा बिग बॉसवाल्यांना काय दाखवायचं आहे, किंवा अख्ख्या महाराष्ट्राला काय दाखवायचं आहे की सूरज चव्हाण कुठं गायब होता का गुलीगत धोका पुन्हा रिटर्न आलाय. चला तर मग आता बघूया धनंजय डीपी दादा कोल्हापूरचं नाव बिग बॉसच्या इतिहासात गाजवतायत काय. आणि त्याचबरोबर हा गुलीगत धोका पहिल्यांदाच याला अशा कोणत्या तरी सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढा मोठा मिळालेला चान्स तो काय करतोय. त्यानंतर या दोघांची ही एंट्री होते ती म्हणजे घरामध्ये. सगळ्यात शेवटची या दोघांची एंट्री होते घरामध्ये. आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग नाव आहे ते म्हणजे अंकिता वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल, जी स्वतःची सिंपत्ती घेऊन आत्तापर्यंत फेमस झाल्या, किंवा हिनं स्वतःचं नाव बनवलं आहे ते पण असंच, यानं मला असं केलं त्यानं मला तसं केलं हे करत तिनं आजपर्यंत स्वतःचं नाव बनवलं. आणि हे बिग बॉसमध्ये आल्यानंतर ना पहिल्या दिवशीही तिनं तेच केलं. चला तर सुरुवात करूया आपण अंकिताच्या या इमोशनल ड्रेनेजवरून. ठीक आहे, आता बिग बॉसच्या दिवसाचा पहिलाच दिवस होता. अंकिताचा कदाचित पहिल्या दिवशी तिला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळं स्वतः पहिल्या दिवशी तिनं चालू केलंय कॅमेरासोबत एकटं लपून बोलायला की आपण काय करायला आलो इथं. तिला आम्ही मराठी शिकवावं. मला भाषेचा प्रॉब्लेम नाही आहे, भाषा सगळ्या आल्या पाहिजेत, सगळ्यांना सगळ्या भाषा. पण जेव्हा आपण मराठी शो म्हणतोय तेव्हा एका मराठी कलाकाराची जागा गेली असं मला वाटतं. जिनं आजपर्यंत जे बाहेर जी करते तीच आतमध्ये करायला जाते आणि त्यावरून ती सिंपत्ती मिळवते. आज तिला कळणार आहे की लोक ॲक्च्युली तिला लाईक करतायत की हेट करतायत. आता तिला या जर्नीमधून तिला समजणार आहे की नक्की होतंय काय. या जर्नीकडे आपण कंप्लीट जर्नीकडे आपण लक्ष ठेवणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि नक्कीच फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.